वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैशांची मागणी करून ती कार्यालयातील खासगी इसमामार्फत स्वीकारल्याप्रकरणी सळकर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथील महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी ठोंबरे असे महिला तलाठी तर ओमकार शेंडे राहणार कोहडी टोला असे खासगी इसमाचे नाव असून सळकर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक 17 येथे कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने 7/12 उतार्यावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती. यासाठी त्यांनी रीतसर कारवाई देखील केली होती. मात्र वारस फेरफार नोंद घेण्यासाठी 1,000 रुपये लागतील असे सांगण्यात आले आणि तडजोडी अंती 800 रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास सापळा लावला आणि तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओमकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांना रंगेहात पकडले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून वृत्त लिहेपर्यंत डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. गाव माझा न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड, सळकर्जुनी, गोंदिया.